नमस्कार. आज आपण आहोत तेलंगणा तालुक्यातील दापका जिल्हा परिषद मतदारसंघात. आज आपल्या सोबत आहेत दापक्याचे लाला पटेल. त्यांना विकासाची कसल्याही प्रकारची व्याख्या करण्याची गरज नाही, कारण त्यांनी अनेक वर्षापासून दापका येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक विकास कामे केलेली आहेत. त्यांच्याशीच आपण आज खास बातचीत करणार आहोत, कारण जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे सुपुत्र शाहिद पटेल हे निवडणूक लढवत आहेत. नमस्कार पटेल साहेब. नमस्कार. आज आम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही जे विकास कामे केले आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. 20-25 वर्षाचा अनुभव आहे मला. दादासाहेबांच्या माध्यमातून, आशुभाईच्या माध्यमातून काम करत आलेला आहे आणि सकाळपासून संध्याकाळ फक्त डोक्यात म्हणजे विकास असतो. अनेक कामं आपल्या दापका भागात झालेली आहेत, मग सगळ्याला माहिती ती. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही विकास 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 हेच कामं केलेले आहेत. अनेक लोक तुम्हाला लाला भैया या नावाने ओळखतात. आज तुमचे सुपुत्र शाहिद पटेल हे जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत. तुम्हाला प्रचारादरम्यान अशा पूर्ण मतदारसंघात अशा कोणत्या समस्या जाणवल्या की तुम्ही त्या करू शकणार आहात? प्रत्येकात थोडं मोठ्या रस्त्याच्या अडचणी येतात, सभागृहाच्या, समाज मंदिरच्या, नाल्याच्या, पाण्याच्या. ही दापके जसं विकास झाले ते सुद्धा करू मतदारसंघात आपल्या. दापक्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही अनेक विकास कामे केली आहेत. अशी कोणती योजना तुम्ही, सगळ्यात मोठी योजना तुम्ही दापक्या ग्रामपंचायतीमध्ये राबवली आहे? डॉक्टर शिवाजीराव पाटील लिंगेकर साहेबांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार असताना गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री होते. दादासाहेबांचं पत्र घेऊन गेल्यानंतर मला 16,25,00,000 लाखाची योजना मसाले घेऊन पाणी मी दापकेला आणलं. पाणी फिल्टर साईनगरला केलं. माझ्या ग्रामपंचायतीच्या ह्याच्यामध्ये होतं, आपल्या जाहीरनाम्यामध्ये ती सुद्धा जाहीरनामा देतो. ती दादासाहेबांच्या माध्यमातून, दादासाहेबांच्या प्रयत्नानं किंवा दादासाहेबांचं पत्र आहे, दादासाहेबांचा माणूस आहे म्हणून त्या मंत्र्यांनी आम्हाला मदत केली आणि 16,25,00,000 योजना ही दापक्यात राबविली. ही सगळ्याच्या समोर आहे. फिर आहे, मोटरी, टाक्या, फिल्टर ते समोर जातात तुमच्या आपल्या. तर तुमचे जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर कोणते विजन असतील? मला 20 ते 25 वर्षाचा अनुभव आशुभाईच्या माध्यमातून अनेक काम करण्यासाठी त्याला भरपूर संधी आहे आणि त्याला रोजच्या रोज मी सांगत राहीन की ह्या माध्यमात ह्या हेडला हे पैसे, त्या हेडला ते पैसे, अमकं हे कर, तमकं ते कर. प्रत्येक अधिकाऱ्यासोबत चांगलं राहणे, अधिकाऱ्यासोबत संबंध चांगले ठेवणे. अनेक जिल्हा परिषद सदस्य नवीन असणार आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला फंड भेटणार आहे. आपला ते हिस्सा भेटणारच आहे. लिंगेकर साहेबांचं नाव आपल्या पाठीमागे मोठं आहे. तर तुमचे या आमच्या माध्यमातून मतदारांना काय आव्हान असेल? काय विकास करणे. मतदार सतत देतात, त्याच्यापेक्षा जास्त मतदान देतील. दापका येथील गुलदव्यात देवीच्या मंदिराबद्दल तुमचे योगदान काय? देवीच्या मंदिराबद्दल योगदान, देवीचं शुभीकरण करणे, पाणी फिल्टर करणे, समोर प्युअर ब्लॉक करणे आणि बाजूला दोन्ही साईडने रस्ते करणे आणि निलंगाचा दापका 40 फुटाचा रस्ता देवीला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी करायचा मला. आणि मधून लाईट असेल काय असेल जे आहे ते देवीमुळे. आम्ही देवीच्या समोर माझं घर आहे आणि कंटिन्यू देवीची सावली माझ्या समोर आहे, माझ्या पाठीशी आहे आणि मला देवीचा आशीर्वाद आहे. 20 ते 25 वर्षे मी देवीला नारळ फोडून मी प्रचाराला सुरुवात केलेला आहे. अनेक लोक प्रचारच्या लास्ट टप्प्यात येतात. मी ज्या रोजी प्रचार करायचा आहे किंवा मला फॉर्म भरायला जायचं आहे, मी ज्या रोजी देवीला जाऊन नारळ फोडून मी बाहेर निघतो. येणाऱ्या मतदानामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदारांना तुम्हाला तुमचे काय आव्हान असतील? मतदारांनी विकासाच्या जोरावर देवीच्या आशीर्वादानं 20 ते 25 वर्षांना सतत लीड वाढत आहे आपली. पहिल्या सुरू ग्रामपंचायत आपली 150 मतांना लागली, दुसऱ्यांदा 250 लागली, तिसऱ्यांदा 350 लागली आणि कालची तर ग्रामपंचायत 701 मतांना सगळं साक्षी सगळ्या समोर आणि साईच्या साई वार्डामध्ये लीड आहे. एकही वार्ड आपल्याला मायनस नाही. असंच मला वाटतंय की कोणचं बी गाव मायनस जाणार नाही. सगळ्याच्या आशीर्वादानं गावाल्याची पुण्य आहे, सगळ्याचं प्रेम आहे, जनतेच्या मनात घर केलेला. येणाऱ्या 7 तारखेला निवडणूक होणार आहे. यामार्फत तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? काही शाहिदला आशीर्वाद द्या, किरण पटेलला आशीर्वाद द्या आणि अभिजित उस्मानीला आशीर्वाद द्या. ह्या माध्यमातून पुढे विकास करत राहील.